शहाड़ स्टेशन पर बोर्ड की गलती, मन से निधि चेतावनी। शहाड़ रेलवे स्टेशन के बाहर लगे बोर्ड पर हिंदी में शहाड़ की जगह शहद लिखा जाने से विवाद खड़ा हो गया है। इस गलती पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ने कड़ा ऐतराज जताते हुए रेलवे प्रशासन को 2 दिन का अल्टीमेटम दिया है। शुक्रवार को अंबरनाथ दौरे से लौटते समय मनसे प्रमुख राज ठाकरे का काफिला शहाड़ स्टेशन पर रुका, जहां स्थानीय कार्यकर्ताओं ने उनका स्वागत किया। इसी दौरान राज ठाकरे की नज़र स्टेशन बोर्ड पर पड़ी। उन्होंने तत्काल सवाल उठाया कि शहाड़ की जगह शहद क्यों लिखा गया है। इस पर उल्हासनगर मनसे अध्यक्ष संजय घुग्गे ने जानकारी दी कि यह रेलवे की ओर से की गई गलती है। राज ठाकरे ने मौके पर ही कार्यकर्ताओं को निर्देश दिया कि नाम सुधार के लिए लिखित निवेदन दिया जाए। बाद में मनसे कार्यकर्ताओं ने स्टेशन अधिकारियों से मुलाकात कर 2 दिनों के भीतर बोर्ड पर सुधार करने की मांग की और चेतावनी दी कि यदि नाम नहीं बदला गया तो मनसे आंदोलनात्मक कदम उठाएगी। सन्माननीय राजसाहेब आज सकाळी इथनं गेले, जाताना त्या ठिकाणी शहाड, शहद आणि शहाड असं लिहिलेलं. त्याच्यामध्ये विषय कसा माहिती का, या रेल्वे स्टेशनला शहाड गावावरून शहाड नाव पडले. तर हिंदीमध्ये शहद होऊ शकत नाही, तर ते शहदच्या ऐवजी ते शहाड झालं पाहिजे. आता ती प्रोसिजर तुमच्या हातामध्ये नाही आहे, परंतु तुम्हाला ते DRMकडे जायला लागेल. DRMलाही आम्ही आमचं पत्र देऊच, पण आमची मागणी अशी आहे की बाहेर जे रोडवरती तुम्ही शहद आणि शहाड लावलंय त्यातलं शहद तात्काळ काढून टाका उद्या परवा. बाहेर जे आहे स्टेशनच्या आतमधलं जेव्हा तुमची मंजुरी येईल त्याच्यानंतर तुम्ही चेंज करा. ते काय तुमच्या रोडवर तुम्ही लावलंय ना, तो महानगरपालिकेच्या हाती आहे. बरोबर, महानगरपालिकेच्या ब्रिजला जे लावलंय ना ब्रिजच्या इथे त्याच्यावरती जो आहे ना, साहेब आज जेव्हा आमचे गेले ना तिथून तेव्हा आम्हाला बोलले तुमचा तो वरती होता नाही तो आजच फुटणार होता. आम्ही वरती पोरं पण पाठवले होते, आपले कार्यकर्ते गेले होते फोडायला, परंतु त्यांना ते म्हणजे अंतर खूप होतं त्याच्यामुळे अंतराचा विषय नाही. अंतर किती असू दे आम्ही फोडलं असतं, परंतु काय साहेबांनी पण आम्हाला रिक्वेस्ट केली. गोपनीयवाले होते, साहेब होते, पोलीस प्रशासन होते, त्यांनी सांगितलं की आम्ही इथे असताना जर तुटलं तर ते वाद होईल, त्याचा परिणाम सगळीकडे होईल. परत मग आम्हाला कसं आहे ते आम्हाला सहयोग करतात तर आम्ही त्यांना सहयोग करणार आहे. त्या हिशोबाने मग ते बोलले निवेदन द्या. मग आता आम्ही तुम्हाला आज निवेदन द्यायला आलोय. आम्ही निवेदन देताना तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय, स्टेशनच्या आतमध्ये जी नावं आहेत ती तुम्ही मंजुरीनंतर बदली करा. परंतु आमची एक प्रमुख मागणी अशी आता की बाहेर जे लिहिलं ना तुम्ही ते उद्या परवामध्ये काढून टाका. आज काढून टाका, ते आजच्या उद्या काढा. आमची मागणी आहे ना त्याच्यासाठी आमच्या वरच्या अधिकाऱ्यांनी आम्ही तुमच्या मेसेज पाठवून दिलेलं आहे, त्याच्यावर बोलणं पण झालेलं आहे. पण सध्या बोलले की जर त्यांच्या काही रिप्रेझेंटेटिव्ह येतील ना तुम्ही घेऊन घ्या आणि उद्या परवा नाही तर आज संध्याकाळी ते चर्चा करतील DRM सोबत. जे काय असेल ते तुम्हाला आम्ही निरोप पाठवून देऊ. आम्हाला मान्य आहे. आम्ही काय म्हणतो, आम्ही तुम्हाला सांगतो का आत्ता काढा. आमचं म्हणणं काय आहे, स्टेशनच्या आतमध्ये जे आहे त्या DRMच्या मंजुरीनंतर तुम्ही बदला, परंतु आता जे स्टेशनच्या बाहेर आहे त्याच्यामधलं ते शहद काढून टाका, नाही तर आम्ही फोडून टाकणार. आता माझं नाव जसं संजय घुगे, हिंदीमध्ये पण संजय घुगे देणार ना. आता कल्याणला काय लिहिता हिंदी, उल्हासनगरला काय लिहिता, तुमचं म्हणणं बरोबर. नाव जे आहे ते हिंदीमध्ये पण तेच येणार, इंग्लिशमध्ये पण देणार, मराठीमध्ये पण तेच येणार. तुम्ही ते कसं तात्काळ उद्याची उद्या, आज संध्याकाळ झाली उद्या काढून घ्या. उद्या फक्त बाहेरचं जे नाव आहे ना ते काढून प्रायोरिटीवर स्टेशन प्रायव्हेटवर फक्त बाहेरचं काढा. आम्हाला माहिती आहे तुमच्या हातात काही नाहीये, तुमच्यावर बॉस आहेत. आम्ही करू DRMची वगैरे तुमची जेव्हा मंजुरी वगैरे ना, जेव्हा तुमचं काय गॅजेट असेल, जो काय प्रोसिजर असेल त्या प्रोसिजरने नंतर करा स्टेशनवरचं. आमचं त्याला काय म्हणू, पण तो बाहेर जे आहे बाहेरचा मेन रोडवरचं त्याचं जे शहद जे आहे ना ते काढून टाका. DRMला आम्ही स्वतः निवेदन देतो, आम्ही जाऊन भेटू, पण त्यांना विषय तसा नाहीये. आम्हाला माहिती तुमच्या हातात नाहीये, परंतु आता आमचं म्हणणं 2 दिवसात म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत बाहेरचं काढून आमची विनंती आहे. विनंती नाही कुठला जबाबदार तुम्ही. एक मिनिट आम्हाला कसं कायदा हातात घ्यायचा नाही. ओके.
पण तुम्ही नाही केला तर मग आम्हाला कुठेतरी शांततेत करा, शांततेत आम्हाला नकोच हे करायला. ते बाहेरचं जे आहे ना उद्या आता सर आतमधलं जे आहे ना ते नंतर करा तुमचं जो प्रोसिजर स्टेशनवरचं आम्हाला माहिती आहे लगेच होणार नाही आम्हाला कळतं फक्त बाहेरचं जे सरांचा नंबर घेऊन धन्यवाद. ठीक आहे ते उद्या तेवढं काढून घ्या. बाहेरचं काढा. बाहेरचं काढा आतमधलं तुमचं जर प्रोसिजर तेव्हा काढा. बाहेरचं काढून घ्या. कॉल करा तुम्ही काढताय तुम्ही बोलून घ्या नंबर आहे ना. आज आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा इथे दौरा होता. अंबरनाथला आमची ती मीटिंग घेऊन आणि नंतर ह्या मार्गाने जेव्हा जात होते तिथे आम्ही माझ्या कार्यकर्ते सहकार्यासह आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी जेव्हा तिथे थांबले उतरले तर त्यांचंही लक्ष गेलं की हे स्टेशन कुठलं असं त्यांनी विचारलं. तेव्हा त्यांनी बघितलं की शहाड शहद आणि शहाड म्हणजे इंग्लिशमध्ये शहाड होतं. तर ते बोललं शहाड ठीक आहे समजलं पण शहद काय. आम्ही बोललो साहेब ते हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. बोललो हिंदी कशाला इथे. तर त्या दृष्टीने जेव्हा साहेब गेले तर आम्ही ते फोडणारच होतो काढणार होतो परंतु आमचे गोपनीय शाखेचे जे होते पोलीस अधिकारी त्यांनी सांगितलं की अगोदर प्रशासनाला एक पत्र द्या. पत्र देऊन त्यांना एक विनंती करा आणि त्यांना सांगा की आणि त्यांनी जेव्हा रेल्वे प्रशासनाशी बोलले तर ते बोलले ठीक आहे आम्हाला निवेदन येऊ द्या. निवेदन आले की आम्ही 2 दिवसात ते काढतो. रेल्वेच्या स्टेशनवरचं जे आहे शहद लिहिलेले हिंदी अक्षर ठीक आहे तुम्ही DRMची जेव्हा मान्यता येईल त्यावेळेला तुम्ही ते काढा त्याच्यात सुधारणा करा. परंतु महानगरपालिकेच्या हद्दीतलं जे आहे शहाड आणि शहद तर त्याच्यातला जो शहद हा जो हिंदी शब्द आहे तो तुम्ही तात्काळ काढा असं तर आम्ही याच्यात विनंती केलेली आहे. आणि 2 दिवसात जर शहद हा शब्द जर तात्काळ काढला नाही तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. त्याचा जो काही परिणाम होईल त्याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असणार. शहाड गाव आहे आणि त्या शहाड गावावरनं या स्टेशनला शहाड हे नाव पडलं होतं. परंतु आता आपण कल्याणला गेलो तर कल्याण 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 लिहिलं जातं. हिंदीमध्ये कल्याण, मराठीत कल्याण आणि इंग्रजीमध्ये सुद्धा कल्याणच आहे. विठ्ठलवाडीला जर गेलो तर मराठीत विठ्ठलवाडी, हिंदीत पण विठ्ठलवाडी आणि इंग्लिशमध्ये पण विठ्ठलवाडीच आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी काय केलं शहाडचं शहद करून टाकलंय. शहद कशावरनं दिलं प्रशासनालाही माहीत नाहीये. शहद हे नाव काय पडण्याचं कारण नाहीये. तरी सुद्धा आज सन्माननीय राजसाहेब जात असताना त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की हे शहद कशासाठी पाहिजे आणि हे शहद नाव काय आहे. शहद म्हणजे मध होतं हिंदीमध्ये. परंतु या चुकीच्या नावामुळे या शहराचं आणि शहराचं नाव खराब होतंय. तर त्यामुळे तात्काळ मराठीत पण शहाड, हिंदीत पण शहाड आणि इंग्रजीमध्ये शहाड असं असलं पाहिजे. ते करण्याची विनंती आम्ही आज रेल्वे प्रशासनाला केली आहे. 2 दिवसाचा अल्टिमेट दिलाय. जर त्यांनी 2 ते 3 दिवसात बदली केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली रिएक्शन देईल. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें.